नेपाळमध्ये एक गाव असं आहे जिथले लोक फक्त एकाच किडनीवर जगतात. खोटं वाटतंय? थांबा सांगतो. नेपाळमधल्या हॉक्से गावाला किडनी व्हॅली म्हणून ओळखलं जातं, कारण इथले बरेच रहिवासी फक्त एकाच किडनीवर जगतात. यामागचं कारण नैसर्गिक किंवा अनुवांशिक नाहीये, तर त्यांना कुठलाही आजारही नाहीये. तर तस्करी आणि गरिबीच्या कारणामुळे त्यांना एका किडनीवर जगावं लागतंय. होक्से गावातले लोक खूप गरीब आहेत आणि 2015च्या भूकंपानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती तर अजूनच बिकट झाली आहे. आणि याचा फायदा घेतला तस्करांनी आणि ऑर्गन ब्रोकर्सने. त्यांनी गावकऱ्यांना फसवलं. त्यांनी भोळ्या गावकऱ्यांना सांगितलं की किडनी काढल्यानंतर ती पुन्हा वाढेल किंवा त्यांच्या आरोग्यावर काहीही परिणाम होणार नाही. पैशाच्या लालचेने आणि आर्थिक गरजांमुळे अनेक गावकऱ्यांनी आपली एक किडनी विकली. काहींना 1 ते 2 लाख रुपये मिळाले, जे त्यांनी कर्ज फेडण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी वापरले. हे रॅकेट गावात इतकं पसरलं की बहुतांशी लोकांकडे आता फक्त एकच किडनी उरली आहे. स्थानिक प्रशासनाला ही बाब उशिरा समजली आणि जेव्हा सरकारी हॉस्पिटल्समध्ये होक्से इथल्या रुग्णांची संख्या वाढली, तेव्हा तपासणीमध्ये हा प्रकार समोर आला होता. तस्करांविरुद्ध कारवाई झाली, पण तोपर्यंत गावाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे या गावाला आता किडनी व्हॅली म्हणून ओळखलं जातं. म्हणजे गरिबी आणि अशिक्षितता माणसाला कुठल्या दराला नेऊ शकते याचं हे उदाहरण. यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.